आज डे 7मध्ये आपण रिटायरमेंट नंतर लिगसी का महत्त्वाचं आहे यावरती अंडरस्टँडिंग करूया. रिटायरमेंट नंतर तुम्ही या जगात नसाल तर तुमची रिटायरमेंटची संपत्ती तुमच्या परिवाराला सहज मिळेल की त्यांना संघर्ष करावा लागेल. कधी हा प्रश्न स्वतःला विचारला आहे तुम्ही? गेल्या 6 दिवसामध्ये आपण रिटायरमेंट प्लॅनिंगविषयी खूप चांगली चर्चा केली. कधी हा प्रश्न स्वतःला विचारला आहे? तुमचं रिटायरमेंट, तुमची वेल्थ तुमच्यासाठी खूप चांगलं काम करते, बट तुमच्या नंतर तुमच्या परिवारासाठी देखील चांगलं काम करू शकते का? आणि तुमची देखील इच्छा आहे तुमची वेल्थ तुमच्या नंतर तुमच्या परिवाराने देखील खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करावी. ते 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आज करणं फार महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, तुमचं नॉमिनेशन योग्यरित्या चेक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याजवळ एक कॉम्प्रेहेन्सिव्ह विल इच्छापत्र तयार करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमचं ॲसेट डॉक्युमेंटेशन फाईल खूप चांगल्या पद्धतीने रेडी करा. चौथी गोष्ट, तुमचा स्ट्रक्चर फायनान्शियल प्लॅन याला दरवर्षी नियमितपणे रिव्ह्यू करा. कारण आयुष्यभर मेहनत करून, इन्व्हेस्ट करून वेल्थ क्रिएट करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे. पण हीच वेल्थ योग्य पद्धतीने तुमच्या पश्चात योग्य व्यक्तीकडे ट्रान्सफर करणं ही एक मोठ्या पद्धतीची लिगसी आहे. मित्रांनो, गेले 7 दिवस तुम्ही ही व्हिडिओ सिरीज कम्प्लिटली पाहिली, त्यासाठी मनापासून थँक्यू. या सिरीजनंतर कोणत्या पद्धतीच्या वेल्थ रिगार्डिंग टॉपिकवरती मी बोलावं असं तुम्हाला वाटतंय? कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा.